नर्तकीवर भाळला आणि जीव गमावून बसला। एका उपसरपंचाच्या प्रेमाची दर्दनाक कहाणी। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे, वय वर्ष 34, नाव कमावलेला नेता, पैसा, बंगला, शेती, राजकीय ओळख, सर्व काही असूनही एका नर्तकीच्या प्रेमाच्या मोहापाशात अडकून गेला आणि अखेर या वेड्याने त्याला थेट मृत्यूच्या दाराशी पोहोचवले। काही वर्षांपूर्वी थापडी तांडा येथील कला केंद्रात तो नियमितपणे जात असे। तिथेच त्याची ओळख झाली नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी। आकर्षण हळूहळू प्रेमात बदललं। गोविंदने पूजाला महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने अशा भेटवस्तूंवर पैसे खर्च केले, पण या संबंधाची किंमत अखेर गोविंदला प्राण गमावून चुकवावी लागली। गोविंद विवाहित होता, त्याला 2 मुलेही होती, मात्र नर्तकीच्या मोहात त्याने संसाराकडे दुर्लक्ष केलं। पुढे पूजाने अचानक त्याच्याशी संवाद तोडला। यामुळे गोविंद अस्वस्थ झाला। त्याने अनेक प्रयत्न केले, पण पूजाने प्रतिसाद दिला नाही। गावात चर्चेचा विषय बनलेल्या या नात्यात पैशाचे आणि मालमत्तेचे सावटही होते। सांगितले जाते की पूजाने गेवराईतील बंगला आपल्या नावावर करावा असा दबाव टाकला होता। त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेले। शेवटी गोविंदने थेट पूजाच्या मूळ गावी बार्शी तालुक्यातील सासुरे येथे जाऊन तिच्या घरी भेट घेतली, मात्र बोलण्यातून त्याला समाधान मिळालेले नाही। पूजाच्या घरातून बाहेर पडताच गोविंदने स्वतःच्या कारमध्ये बसून आतून लॉक केले आणि रिव्हॉल्वर काढून स्वतःवर गोळी झाडली। धाडकन झालेल्या गोळीबाराचा आवाज संपूर्ण गावभर पसरला। ग्रामस्थ धावत आले तेव्हा गाडीत गोविंद रक्ताच्या थारोळ्यात होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शव जप्त केला आणि चौकशीला सुरुवात केली। ही आत्महत्या की घातपात हा प्रश्न सध्या पोलिसांसमोर उभा आहे। काही सूत्रांनुसार पूजाशी झालेल्या वादामुळेच गोविंदने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल गाठले असावे, तर काहींच्या मते पैशांच्या व्यवहारातून आणि मालमत्तेच्या तणावातून हा प्राणघातक स्फोट झाला। गोविंदकडे पैसा, राजकारणाची पकड, सुखी संसार सगळं काही असतानाही एका नर्तकीच्या प्रेमासाठी त्याने आपले जीवन संपवले। ही गोष्ट कुणालाच पटत नाही। पोलीस आता पूजाची कसून चौकशी करत आहेत। मोबाईल कॉल डिटेल्स, मालमत्तेचे व्यवहार आणि दोघांमधील वादांचा तपास सुरू आहे। गावात मात्र या घटनेने खळबळ उडालेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज।